प्रेक्षक मित्रांनो नमस्कार, मी सचिन तोडकर आणि आपण पाहताय श्रेष्ठ महाराष्ट्र. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या अष्टविनायक दर्शन या विशेष कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकापैकी पहिला गणपती असणारा श्री मयुरेश्वर गणपती श्री क्षेत्र मोरगाव. श्री मयुरेश्वराचे मंदिर हे अष्टविनायकापैकी सर्वात मोठे मंदिर असून संपूर्ण काळ्या कातळातील हे मंदिर बहामनी काळातील मंदिर असल्याचं बोललं जातं. त्याचबरोबर शिव काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याच्या नोंदी आहेत. अष्टविनायक यात्रेची सुरुवात ही या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरापासून केली जाते व अष्टविनायक यात्रेची सांगताही या मयुरेश्वर मंदिरात करावी अशी प्रथा आहे. अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर गणपती ओळखला जातो. मोरेश्वराचं मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आलं असून ते बहामनी काळात बांधलं गेलंय. बहामनी काळात बांधलेल्या मंदिराचा शिवकाळात सुभेदार गोळे यांनी जीर्णोद्धार केला. गावाच्या मध्यभागी असलेल्या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. देवळाच्या सर्व बाजूंनी उंच अशी संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातली मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे बसवण्यात आलेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पिवळ्या मूर्ती असून पुढे मूषक आणि मयूर आहेत. 2 भव्य दगडी दीपमाळा आहेत. चिंचवडचा मोरया गोस्वामी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. मोरया गोसावी यांचं एक छोटं मंदिरही आपल्याला पाहायला मिळतं. सिंदुरासुर दैत्य आणि कमलासुर दैत्य या 2 दैत्यांचा संहार होण्यासाठी पार्वतींनी लेण्याद्रीच्या गुहेमध्ये गणेशांची उपासना केली आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रींनी अवतार घेतला आणि मोराचं वाहन करून दैत्याचा वध केला, म्हणून मयुरेश्वर असं नाव आहे. आपण जी सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हणतो ही समर्थ रामदास स्वामींनी या गणपती समोर रचलेली आहे आणि दास रामाचा वाटपा आहे सदना असं म्हणलं असताना त्यांना मयुरेश्वरांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरासमोर एक नंदीची मोठी मूर्ती आहे. असं सांगितलं जातं की यवत इथं असणाऱ्या भुलेश्वराच्या मंदिरासाठी ही नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र मोरगाव इथे आल्यावर त्या रथाचं चाक तुटलं. त्यामुळे या नंदीच्या मूर्तीला तिथेच ठेवण्यात आलं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नंदीच्या मूर्ती मागे मूषकाची सुमारे 6 फूट उंचीची दगडी मूर्ती असून अष्टविनायकांच्या इतर कोणत्याही गणपती मंदिरासमोर मूषकाची एवढी मोठी मूर्ती पाहायला मिळत नाही. सचिन तोडकर, श्रेष्ठ महाराष्ट्र, मोरगाव.